बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. आज भाजप आणि शिवसेना महायुतीचे उमेदवारी अर्ज सादर होणार आहेत. तशाच बघितलं तर महाविकास आघाडीकडून देखील उमेदवारी अर्ज सादर होणार आहे जिल्हा परिषद पंचायत समिती. पण नेमका भाजपचा एबी फॉर्म कोणाला मिळतो हे देखील पाहावं लागणार आहे. कारण आजची जी परिस्थिती पाहिली तर कणकवली मतदारसंघामध्ये आणि देवगड आहे, त्यानंतर मग वैभववाडी आहे, या संपूर्ण जे तीन म्हणजे कणकवली विधानसभेचा जर आढावा घेतला तर नेमका भाजपचा एबी फॉर्म कोणाला मिळणार. कारण प्रत्येक जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी 3-3, 4-4, 5-5 उमेदवार इच्छुक आहेत. त्यामुळे नेमका भाजपचा एबी फॉर्म कोणाला मिळतो हे देखील पाहावं लागणार आहे. प्रत्येकजण यांनी गेली 5 वर्ष आपल्या मतदारसंघात आपली पकड मजबूत केलेली आहे. त्यामुळे प्रत्येकजण आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी धावपळ करत आहे, कागदपत्रांची जमाव देखील करत आहे. आपण तहसीलदार कार्यालयामध्ये इथं गेली 7 ते 8 दिवस उमेदवारी अर्ज घेत आहे, त्यानंतर मग कागदपत्र जोडत आहेत, त्यानंतर त्यांना दाखले देखील जमा करत आहेत आणि प्रतिज्ञापत्र देखील केलेली आहेत. आज आणि उद्या 2च दिवस म्हणजे काही 2 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि आज बरेच अर्ज दाखल होतील अशी शक्यता आहे. आणि या कणकवलीमध्ये जर जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज आज आले तर मोठी गर्दी देखील या तहसील कार्यालयाच्या आवारात होऊ शकते. कारण बरेच इच्छुक जे आहेत ते पंचायत समिती असतील आणि जिल्हा परिषद उमेदवार हे येतील आणि उमेदवारी अर्ज सादर करतील. त्यामुळे निवडणूक आयोग देखील सज्ज आहे. पण जर 118 फॉर्म कालपर्यंत हे विक्री झालेले होते आणि आज हे सादर होतील, त्यामुळे इच्छुकांची मोठी गर्दी आहे. नेमका भाजपचा एबी फॉर्म कोणाला मिळतो हे देखील पाहावं लागणार आहे. महाविकास आघाडीतले काही जे घटक पक्ष आहेत म्हणजे राष्ट्रवादीकडून देखील आज उमेदवार शरद पवार यांच्याकडून देखील उमेदवारी अर्ज आज भरले जातील, काँग्रेसकडून भरले जातील. त्यानंतर बघितलं तर शिवसेना शिंदे गटाकडून, ठाकरे सेनेकडून हे उमेदवारी अर्ज भरले जातील. पण आज महायुतीकडून कणकवली विधानसभेत नेमका एबी फॉर्म भाजपचा कोणाला मिळणार हे देखील आता पाहावं लागणार आहे. कॅमेरामॅन साहिल बागवेसह उमेश बुचडे, कोकण सात लाईव्ह, कणकवली.